पालकमंत्री बावनकुळे यांनी स्वतः इस्त्री केलेला रुमाल आमदार परिणय फुके यांना दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये सेवा उपक्रमांचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी हा रुमाल फुकेंना दिला। 24 जुलैला शिवाजी पार्क येथे वन नेशन वन इमोशन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी आदित्य ठाकरे यांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा उपस्थितांना केलं। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधात अमरावती जिल्ह्यातील चांदूरमध्ये काँग्रेसनं धरणे आंदोलन केलं। माजी आमदार वीरेंद्र जगतापांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। मुंबईमध्ये फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यानं महाराष्ट्राचा धुरंधर अशा प्रकारचा उल्लेख करत बॅनर लावलेले आहेत आणि मुंबईभर झळकलेल्या या बॅनरची सध्या चर्चा आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये शाब्दिक वादानंतर प्रमोद जठार आणि भास्कर जाधव एकाच मंचावर आले होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी घेतलेली गळाभेट राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे। लाडकी बहीण योजनेला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली जाते। नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी ही मागणी केली। माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी सीजेपीच्या आंदोलनाचं समर्थन केलं। आंदोलन करणारे विद्यार्थी देशाचा आवाज आहेत, त्यांचं म्हणणं ऐकायलाच हवं, मात्र सरकारला काही फरक पडत नाही असं ठाकूर म्हणाल्या। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर झालेला लाठीचार्ज अमानवी असल्याचं मत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं। जेएनसीच्या आंदोलनाची दखल घ्यायला हवी असंही टोपेंनी नमूद केलं। मनसेनं आझाद मैदानामध्ये चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया आंदोलन पुकारलंय आणि या आंदोलनामध्ये मुंबईत महापालिकेतील भ्रष्टाचार आणि तरुणांच्या समस्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले। जंतर मंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा शेतकरी कामगार पक्षाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। आमदार मंदा म्हात्रे यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला गेला। काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाला भाजप युवा मोर्चानं आंदोलनातूनच उत्तर दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर राहुल गांधी यांनी आंदोलन केलं। त्यानंतर भाजपनं मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। नाशिकमध्ये काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झालेली आहे। पंतप्रधानांच्या घराबाहेर काँग्रेसनं केलेल्या निदर्शनाचा भाजपकडून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला। पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी झटापट सुद्धा झाली। अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमांसोबत बोलताना मंत्री अदिती तटकरे यांना अश्रू अनावर झाले। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी स्थानिक नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना युगेंद्र पवार यांनी श्रद्धांजली वाहिली। बारामतीमधील स्मृतीस्थळाचं युगेंद्र पवार यांनी दर्शन घेतलं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमांसोबत बोलताना धनंजय मुंडे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं।